नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। किल्ले द्रोणागिरीवर स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती केली साजरी। रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यात दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभाग मागील 5 वर्षापासून शिवजन्मोत्सव दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी साजरा करत आहेत आणि हा जन्मोत्सव करंजा येथील डोंगरावर किल्ले द्रोणागिरी येथे साजरा करतात। याही वर्षी शिवजयंतीच्या पूर्वतयारीचा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेत त्यांच्या जन्मदिनी गडावर स्वच्छता मोहीम करून त्यांना मानाचा मुजरा देण्यात आला। यावेळी दुर्गमावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज म्हात्रेंसह सर्व सदस्य एकत्रित आले होते आणि त्यांनी सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत गडावर स्वच्छता मोहीम राबवली। या मोहिमेमध्ये दुर्गमावळा प्रतिष्ठानतर्फे पुढील कामे करण्यात आली। गडावर उगवलेली अनावश्यक काटेरी झुडपे आणि वनस्पती काढून टाकले। गडावरील प्लास्टिक आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली। शिवजन्मोत्सवाच्या दिवशी मिरवल्या जाणाऱ्या पालखीसाठी वहिवाट केली। कार्यक्रमाचे स्थळ आणि जेवण बनवतो त्या जागेची सफाई केली। गडावर येणाऱ्या महिलांसाठी तयार केलेल्या बाथरूमची डागडुजी करण्यात आली। ही सर्व कामे केल्यानंतर गडावर चुलीवर बनवलेल्या गरमागरम डाळ खिचडी या भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला आणि सर्व दुर्गमावळे संध्याकाळी 4च्या सुमारास छत्रपती शिवरायांचे नाव घेत गडावरून परतीच्या प्रवासाला निघाले। एकंदरीत दिवसभरातील गडावरील स्वच्छता मोहीम छत्रपती शिवरायांच्या नामघोषात आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या नामघोषात मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आली। या दिवसभरातील स्वच्छता मोहिमेकरता दुर्गमावळा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य तसेच इतरही काही आजूबाजूच्या गावातील शिवभक्त उपस्थित राहून ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। पंधरा